ही एकाने हळद दिलेली आहे, त्याचं आपल्याला लोणचं घालायचं आहे. जवळजवळ हळद देऊन सुद्धा 15 दिवस झालेले आहेत. काही होत नाही, आत ही ओलीच असते हळद. ओके, थोडी बागेत लावायला ठेवली आहे मी. आता ह्याचं थोडं लोणचं घालणार. हे छान, आता मी परत पाणी नाही लावणार आहे, ह्याला सालं काढून घेणार आहे याची. तुम्ही पाहू शकता हे पूर्ण अशी सालं वेळीनं मी काढून घेतलेली आहे. आणि आता लोणचं घालायसाठी ही हळद बिलकुल रेडी आहे. आता हे बारीक आपल्या हव्या त्या आकारामध्ये चिरून घेऊया. असे छान हळदीचे काप करून घेतलेले आहेत. आता आपल्याला आवडेल अशा आकारात आपण करू शकतो. इवन माईन मुळ्याच्या लोणच्यासारखं आपण लांब लांब पण करू शकतो. काही जण खिसून सुद्धा ह्याचं लोणचं घालतायत. खूप छान आहे बघा, हाताला पूर्ण हळद लागलेली आहे. आता लिंबूसुद्धा लागणार आहेत आपल्याला. लिंबूसुद्धा आपण घ्यायचे. सर्वात प्रथम आपण थोडी फोडणी करून घेऊयात. त्याच्यासाठी मी तेल टाकते. जवळजवळ 3 डाव, ह्या डावानं 3 डाव तेल आपल्याला घालायचं आहे. तेल एकदम कडकडीत तापवायचं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण ह्याच्यामध्ये साहित्य घालूया. एकदम लाल तिखट घेतलेलं आहे. आता हळदीच्या लोणच्याला हळद आपल्याला घालायची गरज नाही, कारण ऑलरेडी येल्लो असतं. हे तिखट एकदम लाल परवाच केलेलं आहे मी. मीठ पण घेणार आहे आपल्याला. मीठ जरा जास्तच घालायचं. आणि हिंग आपल्याला लागणार आहे. हा खडा हिंग मी बारीक करून घेतलेला आहे. तेल बारीक करून तापवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी, जवळजवळ 4 ते 5 चमचे मोहरी घातलेली आहे. छान कडकडला, मोहरी कडकडले की आपण गॅस बंद करतो आणि तेल गार होऊन द्यायचे, पूर्ण गार होऊन द्यायचे ही फोडणी. फोडणी गार होईपर्यंत त्या लिंबूचा रस काढून घेते. 4 ते 5 लिंबू घ्यायचे. मी हे रस काढून एका वाटीत घेते. आता बऱ्यापैकी तेल गार झालेलं आहे. ते मी ह्या तिखटावर ओतते, थोडा रंग छान येण्यासाठी, म्हणजे आणखीन लवकर गार होऊन जाईल ते. आता हे तिखट मिक्स करून घेऊयात. फोडणी पूर्ण गार झाल्याशिवाय मिक्स करायचं नाही. तिखटाला खूप छान कलर आला आहे आमच्या. मग लोणचं सुद्धा ना असं कलरफुल लोणचं खायला बरं वाटतं. आता ह्याच्यामध्ये लिंबू आपण पिळणारच आहोत. थोडी साखर पण टाकून घेऊयात. पूर्ण फोडणी गार झाल्यानंतर हा लिंबाचा रस सुद्धा मी ह्याच्यात टाकणार आहे. हळदीनं हात एवढे पिवळे झालेत ना, लिंबाचा रस सुद्धा, लिंबू पिळताना हात पिवळे, त्यामुळे लिंबाचा रस सुद्धा पिवळा झालेला. हे सगळं मिक्स करून मग ह्याच्यात एकत्र मी हळदीला लावून घेणार आहे. वर्षभर टिकतं हे लोणचं आणि खूपच मेडिसिनल आहे. हे आता एकत्र करून घेऊयात. लोणचं पूर्ण मिक्स झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्याला छानसा रस सुद्धा सुटला आहे. आता लिंबू थोडे महाग आहेत म्हणून मी 4-5च पिळलेत. जसे लिंबू आपल्याकडे येत राहतील आणि संपत राहील ना, तसं आपल्याला लिंबू त्याला राहावं लागणार आहे. मी अजून एक 15 दिवसांनी
त्याला लिंबू पिळणार आहे. पण चवीला सुंदर असं हे लोणचं लागतं. एका काचेच्या स्वच्छ मध्ये स्वच्छ पुसून त्याला थोडं हिंग लावायचं आणि मग हळदीचं लोणचं भरायचं. नक्की पहा.